नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला पावट्याचा मसाले भात कसा करायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. पावट्याचा मसाले भात करण्यासाठी मी इथे 2 वाटी बासमती राईस घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतला आहे. ह्या वाटीने मी 2 वाटी इतका बासमती राईस घेतला आहे आणि ह्याच वाटीने आपल्याला 3.5 वाट्या पाणी लागणार आहे. 1 वाटी पावटा घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा बटाटा मी कट करून घेतला आहे, सालं काढून कट केलेला आहे. एक मोठा कांदा उभे काप देऊन कट करून घेतला आहे. 2 लहान साईजचे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहे. अर्ध्या लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला. वाटण्यासाठी मुठभर कोथिंबीर घेतली, अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. एक छोटा तुकडा मी वाळलेल्या खोबऱ्याचा घेतला आहे, तोही मी कट करून घेतलेला आहे. वाळलेल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता. 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरचीच्या जागी लाल तिखट वापरलं तरीही चालेल. अर्धा चमचा जिरे, एक दालचिनीचा तुकडा आणि ही छोटी वाटी भरून मी पावटा घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे. खडे मसाल्यामध्ये मी 2 तमालपत्र, 1 चमचा जिरे, 1 चक्रफूल, 1 मसाला विलायची, 4 लवंगा, 5 मिरी घेतलेली आहे, 2 चमचे साजूक तूप आणि पावडर मसाल्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घेतली. चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला तेलही लागणार आहे. आता सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊयात. हे वाळलेलं खोबरं घेते, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे आणि कोथिंबीर. सगळ्यात आधी हे मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार आहे. पाणी न घालताच मी हे वाटण फिरवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये पावटा घालते आणि पुन्हा एकदा आपल्याला फिरवून घ्यायचे. पाणी घातलेलं नाही. पावटासुद्धा मी वाटणामध्ये फिरवून घेतलेला आहे. ह्या पद्धतीने एकदा पावट्याचा मसाले भात करून बघा, खूप सुंदर होतो. मी गॅसवरती कुकर ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घातलं आहे. त्यातच आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तेल तूप गरम झाले, त्यामध्ये मी खडे मसाले आणि जिरे घातलेत. त्यातच मी कांदा घालते आणि कढीपत्ता दाखवायचा विसरला होता, कढीपत्तासुद्धा घातला आहे. आता कांदा 2 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा 2 मिनटं परतून घेतलेला आहे. आपल्याला जास्त लाल करायचा नाही कांदा. त्यामध्ये आता मी टोमॅटो घालते. त्यातच आपल्याला पावटा घालायचा आहे, बटाटा घालायचा आहे आणि हे पुन्हा 2 मिनटं मी चांगलं परतून घेणार आहे. 2 मिनटं मी भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतले ते घालायचे. मी वाटण मिक्सरला पाणी न घालता जाडसरच वाटून घेतलेले. तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता. आता हे पुन्हा मी 2 मिनटं चांगलं परतून घेते. 2 मिनटं मी हे वाटण चांगलं परतून घेतलेले. आता आपल्याला ह्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे. तांदूळ मी भिजत ठेवला नव्हता, फक्त धुवून घेतलेला आहे. आता तांदूळ आपल्याला 2 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. ह्यातच आता आपल्याला गरम मसाला, धने पावडर आणि हळद घालायची आहे. तांदूळ घातल्यानंतर मी 2 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. 2 वाटी तांदळासाठी मी 3.5 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाणी गरम करूनच घालायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालूयात.
लिंबाचा रस घालायचा आहे. आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आता एक छान उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावूयात. छान उकळी आलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण लावूयात. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून कुकरच्या मी 2 शिट्ट्या घेणार आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात. कुकरचं प्रेशर पूर्ण निघून गेले. आता मी झाकण उघडते. वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि पावट्याचा मसाले भात मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान झालेला आहे. तयार झाला गरमागरम पावट्याचा भात. खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.